जय शिवराय मित्रांनो. गेल्या 5-6 वर्षापासून येत असलेल्या सततच्या नैसर्गिक आपत्त्या आणि याच्यामध्ये आता 2026 मध्ये मान्सूनच्या संदर्भात वर्तवण्यात आलेली भाकितं याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झालेला आहे. 2026च्या मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव राहील, त्याच्यामुळे पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खंड येणं किंवा काही भागामध्ये पाऊस न होणं अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तर हे वर्ष अतिशय बिकट जाईल अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. कृषी विभाग, राज्य शासन त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहे. परंतु एकंदरीत हे सर्व होत असताना एकूण भारताचा वर्तवण्यात आलेला हवामानाचा अंदाज आणि याच्यामधून महाराष्ट्र हे काही चित्र वेगळं असू शकतं का, याच्याबद्दल मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे जागृत केलं जात नाही. आणि तशाच प्रकारची परिस्थिती आल्यामुळे शेतकरी आणखी मोठ्या प्रमाणात बेचैन झालेला आहे. खतांच्या वाढलेल्या किमती, महागडी बियाणे, याच्यामध्ये दुबार पेरणे येणं किंवा परत काहीतरी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणं हे एक सततच्या बाबी झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना एक व्यवस्थित मार्गदर्शन जर मिळालं तर त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पीक पद्धती शेतकरी बदलू शकतात आणि या अनुषंगानं कुठंतरी कृषी विभागानं आणि हवामान विभागानं काम करणं गरजेचं असतं. परंतु तशा प्रकारच्या प्रक्रिया दिसत नाहीत आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाबरवण्याची कामं केली जातात. मित्रांनो, एकंदरीत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार सुद्धा महाराष्ट्रामध्ये विपरीत थोडीशी परिस्थिती असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये पाऊस तर कमी असणारच आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती तर असणारच आहे. परंतु त्याच्यामध्ये जो योग्य तो पाऊस म्हणजे साधारण जो पाऊस लागतो तोच पाऊस यावर्षी महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या शक्यता आहेत. आणि याच्या संदर्भातील एक अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी जागृत केलं जातं ते म्हणजे डॉक्टर रामचंद्र साबळे. त्यांची स्वतःची एक सिस्टम त्यांनी जनरेट केलेली आहे. गेल्या 20-25 वर्षापासून ते हवामानाचा अंदाज देत आहेत आणि तंतोतंत आणि शेतकऱ्याला फायदेशीर होतील असे अंदाज त्यांच्या माध्यमातून दिले जातात. मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मान्सून हा सरासरी इतकाच, म्हणजे खूप अति भयंकर पाऊसही नाही, खूप कमी पाऊसही नाही, अशा प्रकारचा राहील अशी शक्यता वर्तवलेली आहे. नागपूर, यवतमाळ, परभणी, दापोली आणि पुणे ही जी काही केंद्र आहेत, आता त्यांच्या माध्यमातून जो काही अभ्यास केला जातो तो जिल्ह्यानुसार नाही, परंतु जी हवामान केंद्र आहेत त्या केंद्राच्या रिलेटेडचा जो डाटा असतो तो डाटा त्यांच्या माध्यमातून अनालिसिस केला जातो आणि या केंद्राचा डाटा त्यांची जी काही लावण्यात आलेली जी काही मॉडेल आहे जो ते वापरतात त्यानुसार 100% कोरिलेट झालेला आहे. एकंदरीत सध्याची आपण जर परिस्थिती पाहिली तर केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणपणे एक पालघर किंवा गुजरातच्या तलासरीच्या आसपासपर्यंत मान्सूनचं वारा आता दाखल झालेलं आहे. ती हवा येऊन किनारपट्टीला धडकायला सुरू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती पालघर असेल, ठाणे असेल किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर असेल या भागामध्ये आता पावसाच्या ऍक्टिव्हिटीज दिसायला सुरू होणार आहे. विदर्भामध्ये काही भागामध्ये हा पूर्वमोसमी पाऊस, मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पूर्वमोसमी पाऊस आज आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे आज 4 जून पासून पावसाच्या ऍक्टिव्हिटी थोड्याशा वाढणार आहेत आणि साधारणपणे 9-10 तारखेपर्यंत हे पूर्वमोसमी पाऊस या ठिकाणी पडतच राहणार आहे. याच्यामध्ये पाकिस्तानच्या आणि राजस्थानच्या त्या भागामध्ये एक सायक्लोनिक सिस्टम बनलेली एक डिस्टर्बन्स आहे, ज्याच्यामुळे पाऊस जे काही वारं अँटी क्लॉकवाईज वारं फिरतं ते वारं फिरत असताना येणारं मान्सूनच्या जे काही वारे आहेत त्या वाऱ्याला वरती खेचण्याचं काम ही सिस्टम या ठिकाणी करते. म्हणजे मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठी महाराष्ट्राच्या बाबतीत हे वारं खूप फायदेशीर असं ठरत आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच मान्सून एंट्री केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याला पसरायला जास्त वेळ लागणार नाही अशी सध्याची तरी परिस्थिती आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरासरी पाऊस हा यावर्षी 95 ते 105% म्हणजे 98% पाऊस त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. साधारणपणे 98 ते 99% पाऊस राहू शकतो. म्हणजे 100% पेक्षा कमी, म्हणजे कमी पाऊस झाला. म्हणजे 94 ते 99%च्या आसपास 100% पर्यंत 94 ते 100% हा पाऊस साधारण असतो आणि असाच साधारण पाऊस त्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे. तर राहुरी जे स्टेशन आहे या राहुरी स्टेशनमध्ये किंवा अहिल्यानगरच्या त्या भागामध्ये आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की धाराशिवचा जो काही पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील भाग असेल, बीडचा दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भाग असेल, अहिल्यानगरचा पूर्व भाग असेल, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण अहिल्यानगर जरी घेतला तरी चालेल, पुणे जिल्ह्याचा काही पूर्वेकडील भाग असेल, अशा भागामध्ये पाऊस थोडासा जास्त राहण्याची शक्यता आहे. जास्त म्हणजे जो पाऊस नॉर्मल असतो तेवढा पाऊस त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे आणि या भागामध्ये साधारणपणे 99%, कमी जास्त 94 ते 104% पर्यंत पाऊस या भागामध्ये राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. निफाड, नाशिक, पाडेगाव, सातारा ही जी काही केंद्र आहेत या केंद्रांवरती 98% पाऊस राहू शकतो. म्हणजे
एकदम जी काही त्या भागाची सरासरी. आता 98% 97% हे काय तर त्या ठिकाणी जो सरासरी पाऊस पडतो त्याच्यानुसार. आता हे टक्केवारीचा आणि खंडाचा सुद्धा एक रिलेशन आहे, ते मी तुम्हाला सांगतो. याच्यानंतर कराड, सातारा आणि अकोला स्टेशन, कराड सातारा जे स्टेशन आहे या भागामध्ये 97%, म्हणजे कमी जास्त 92 ते 102% पर्यंत पाऊस राहू शकतो. कोल्हापूर, जळगाव, सिंदेवाई, चंद्रपूर या भागामध्ये 96%, कमी कमी 91%, जास्तीत जास्त 100% पर्यंत हा पाऊस राहू शकतो. आता याच्यामध्ये 643 मिलीमीटर एवढा पाऊस कोल्हापूरच्या स्टेशनला आहे, त्याच्या 96%. जळगावला किंवा शिंदेवाईचा 1132 जो पाऊस पडतो त्याच्या ही टक्केवारी सांगण्यात आलेली आहे. धुळे आणि नंदुरबार आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की बुलढाण्याचा पश्चिमेकडील भाग, धुळे जिल्ह्याचा बहुतांश भाग, जळगावचा उत्तरेकडील आणि पूर्वेकडील काही भाग, याचबरोबर नंदुरबार तालुका असेल किंवा इतर काही भाग, या भागामध्ये एक पावसाचा मोठा खंड किंवा त्या भागामध्ये पाऊस थोडासा क्रिटिकल राहू शकतो. तर या अंदाजानुसार सुद्धा 94%, 89 ते 99%, म्हणजे सरासरी 94% इतका पाऊस या भागामध्ये राहू शकतो. आता याच्यामध्ये पाऊस जरी टक्केवारीनं राहिला, आता समजा एखाद्या तालुक्याची, एखाद्या जिल्ह्याची पावसाची जी सरासरी आहे ती समजा 400 मिलीमीटर आहे आणि 400 मिलीमीटर मध्ये जर एकाच दिवशी अतिवृष्टी आली आणि 60 मिलीमीटरपेक्षा 70 किंवा 100 मिलीमीटर पाऊस झाला तर सरासरीचा 25% पाऊस हा एकाच दिवशी होतो आणि पुन्हा जर खंड पडला तर मात्र त्या भागात दुष्काळ पडू शकतो. अशा परिस्थिती सुद्धा यावर्षी जास्त येतात आणि त्याच्याचमुळे सरासरी आणि टक्केवारी या खेळात न राहता या खंडाचं खूप यावर्षी महत्व असणार आहे. आणि हेच खंड यावर्षी पडणार आहे ज्याच्यामध्ये जूनमध्ये पाऊस अतिशय रडवणार आहे, जुलैमध्ये चांगला राहील आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ते प्रमाण कमी होण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत, कारण अल्निनो त्याच्यानंतर थोडासा मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होणार आहे. दापोली, पुणे, अकोला, यवतमाळ, शिंदेवाई हे जे काही हवामान केंद्र आहेत याच्या बाजूच्या परिसरामध्ये लहान खंड पाहायला मिळणार आहेत. लहान खंड 8 दिवस, 10 दिवस, 4 दिवस, 6 दिवस असे जे काही खंड ते पाहायला मिळतील. कराड, पाडेगाव, निफाड, नाशिक या ठिकाणी मध्यम खंड पाहायला मिळतील. तर राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी, नागपूर या भागामध्ये मात्र मोठे खंड पाहायला मिळतील. आता आपण राहुरीचं जर उदाहरण घेतलं तर राहुरीला 99% पाऊस सांगितलेला आहे, परंतु राहुरीमध्ये जर मोठा खंड पडला तर त्या ठिकाणी पुन्हा परिस्थिती भयान होऊ शकते. मग या परिस्थिती असल्यामुळे थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु एकंदरीत जे काही पडणारं पर्सेंटेज असेल पावसाचं ते मात्र महाराष्ट्रासाठी सर्वसाधारण असणार आहे. धरणं सुद्धा सर्व भरतील अशा प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. म्हणजे पाऊस शेतकऱ्याला पाणी साठपासाठी चांगला आहे, त्याच्यामुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं, त्या अनुषंगानं पिकाचं व्यवस्थापन करणं, मिश्र पीक पद्धतीचा वापर करणं अशा बाबी या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्या कराव्यात, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीला घाबरून न जाता, नुकसान न होता आपण आपला बचाव करू शकतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्ण स्थिती ही अतिशय भयानक अशी सांगितलेली. महाराष्ट्रामध्ये ती स्थिती त्याच प्रकारची होऊ शकते, कारण जर टक्केवारीच्या प्रमाणात जर पाऊस काढायला गेलं तर पाऊस जास्त झाला तरी फायदा नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, पाणी साचवून कसं ठेवता येईल, आहे ते पाणी जागेवरती मुरवता कसं येईल आणि त्या अनुषंगाने पिकं कशी घेता येतील हे या ठिकाणी पाहणं गरजेचं असणार आहे. तर मित्रांनो, हे एक महत्वाचं आणि दिलासा देणारं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या संदर्भातील किंवा आता पावसाच्या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येत राहतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.